नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 41 क्लास 7 बँक अँड सिंपल इंटरेस्ट मधला 5वा क्वेश्चन पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या पद्धतीने या 5व्या क्वेश्चन मध्ये 5 छोटे छोटे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहेत। या आधीचा व्हिडिओ जो आपण केलेला आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 41 मधले 4 क्वेश्चन आपण सोडवलेले आहेत। हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे त्याची लिंक तुम्हाला लागेल। बघा तर मग पहिला प्रश्न, याच्यामध्ये प्रिन्सिपल दिलेला आहे ₹4200, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 7% आणि टाइम दिलेला आहे 3 इयर्स। इंटरेस्ट आणि अमाउंट काढायचे आहे। मग इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100। व्हॅल्यू टाकायचं आहे। देअरफॉर इंटरेस्ट इज इक्वल टू 4200 इंटू रेट 7% इंटू 3 इयर्स अपॉन 100। हे 2 0 गेले, हे 2 0 गेले। 7 3 21, 7 3 21। देअरफॉर सात 3 21, 21 दुने 42 चे 2, 4 4 आणि 21 चोक 84, 84 प्लस 4 88। Therefore, interest is equal to ₹882। अमाउंट काढायचे आहे। अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट। देअरफॉर अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल आपला आहे 4200 प्लस इंटरेस्ट आहे 882। देअरफॉर अमाउंट इज इक्वल टू 2805। अमाउंट इज इक्वल टू ₹5082। पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघू। याच्यामध्ये प्रिन्सिपल दिलेलं नाहीये, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 6%, इयर टायमिंग दिलेला आहे 4 इयर्स, इंटरेस्ट दिलेला आहे 1200 आणि अमाउंट आणि प्रिन्सिपल काढायचं आहे। बघा तर मग प्रिन्सिपल इज इक्वल टू इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100। देअरफॉर इंटरेस्ट दिलेला आहे 1200 इज इक्वल टू प्रिन्सिपल काढायचा आहे इंटू रेट दिलेला आहे 6% इंटू टाइम दिलेला आहे 4% अपॉन 100। 6 4 24। देअरफॉर इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे येताना डिवाइड करणार। मग बघा प्रिन्सिपल इज इक्वल टू 1200 इंटू 100 अपॉन 6 इंटू 4। 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि 4 5 जा 20। 6 1 जा 6, 6 2 जा 12, 200। Therefore, principal is equal to 25 2 जा 50, 25 दुने 50, 50 आणि ते 2 शून्य तसेच असेल। प्रिन्सिपल आलेला आहे ₹5000। प्रिन्सिपल ₹5000 आलेला आहे। आता अमाउंट बघा, अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट। देअरफॉर अमाउंट इज इक्वल टू 5000 प्रिन्सिपल आलेला आहे प्लस इंटरेस्ट दिलेला आहे 1200। देअरफॉर अमाउंट इज इक्वल टू ₹6200। अमाउंट आलेली आहे, प्रिन्सिपल आलेला आहे।
पुढचे प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 3 बघा. प्रिन्सिपल दिलेला आहे ₹8,000, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5% पर एनम, टाइम काढायचा आहे, इंटरेस्ट दिलेला आहे 800 आणि अमाऊंट काढायचा आहे. तर बघा, इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100. प्रिन्सिपल दिलेला आहे, देअरफॉर प्रिन्सिपल इज ₹800. सॉरी, इंटरेस्ट दिलेला आहे ₹800, प्रिन्सिपल दिलेला आहे 8,000 इंटू रेट दिलेला आहे 5% आणि इंटू टाइम काढायचा आहे अपॉन 100. बघा, तर मग हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे येताना ते डिवाइड करणार आहे. देअरफॉर T is equal to 800 into 80, 800 upon 80 into 5. हा 0 गेला, हा 0 गेला. 8 1 जा 8, 8 10 जा 80, 5 1 जा 5, 5 2 जा 10. Therefore, time is equal to 2 years. अमाउंट काढायचे आहे. अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. देअरफॉर अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल दिलेला आहे 8,000 प्लस इंटरेस्ट दिलेला आहे 800. देअरफॉर अमाउंट इज इक्वल टू ₹8,800. टाइम 2 years, अमाउंट 8,800. पुढचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 4. प्रिन्सिपल दिलेला नाहीये, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5%, टाइम दिलेला नाहीये, इंटरेस्ट दिलेला आहे 6,000 आणि अमाऊंट दिलेली आहे 800. बघा, तर मग सुरुवातीला आपण प्रिन्सिपल काढून घेऊ. प्रिन्सिपल इज इक्वल टू अमाऊंट मायनस इंटरेस्ट. देअरफॉर प्रिन्सिपल इज इक्वल टू अमाऊंट दिलेली आहे 18,000 मायनस 600, इंटरेस्ट वजा करायचा आहे. देअरफॉर प्रिन्सिपल इज इक्वल टू 12,000. 12,000 प्रिन्सिपल आलेला आहे. टाइम काढायचा आहे. टाइम साठी आपण सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला मांडणार आहोत. इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू टाइम अपॉन 100. देअरफॉर इंटरेस्ट दिलेला आहे 6,000, प्रिन्सिपल आपल्याला मिळालेला आहे 12,000 इंटू रेट दिलेला आहे 5% इंटू टाइम काढायचा आहे अपॉन 100. क्लिअर आहे का इथपर्यंत? हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे टाइम बरोबर, इकडे येताना ते डिवाइड करणार आहे. टाइम इज इक्वल टू 6,000 अपॉन 120 इंटू 5. हा 0 गेला, हा 0 गेला. 12 1 जा 12, 12 5 जा 60, 12 5 60, शून्य तसाची तसा. 5 1 जा 5, 5 10 जा 50. Therefore, time is equal to 10 years. टाइम आलेला आहे 10 वर्ष आणि प्रिन्सिपल आलेला आहे 12,000. नेक्स्ट गणित. क्वेश्चन नंबर 5. प्रिन्सिपल काढायचा आहे. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 2.5. टाइम दिलेला आहे 5 years, इंटरेस्ट दिलेला आहे 2,400 आणि अमाऊंट काढायची आहे. बघा, तर मग रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 2.5. 2.5 म्हणजे बघा 2.5 म्हणजे 2 2 जा 4 आणि 4 + 1 5, 5/2. हे अशा पद्धतीने सुद्धा आपण घेऊ शकतो. मग बघा, इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100. देअरफॉर इंटरेस्ट दिलेला आहे 2,400
इज इक्वल टू प्रिन्सिपल काढायचा आहे, त्याच्यामुळे पी लिहून घेऊ. रेट दिलेला आहे त्यांनी 5/2 इंटू टाइम दिलेला आहे 5 years अपॉन 100. बघा तर मग इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे येताना डिवाइड करणार आहे. देअरफॉर प्रिन्सिपल इज इक्वल टू 2400 इंटू 100. आता हे जे दिलेलं आहे 5/2 हे सुद्धा उलट होणार, याचा व्यस्त होणार इंटू 2 अपॉन 5 इंटू 5. क्लिअर आहे का? बघा मग 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 1 जा 5, 5 4 जा 20. Therefore, principal is equal to 2400 into 4 into 2 is equal to 8. Therefore, principal is equal to 800, 8 4 जा 32 से 2, 3 carry आणि 8 2 जा 16, 16 plus 3 19 रुपीज 19,200 प्रिन्सिपल आलेला आहे. आता आपल्याला काढायचे आहे अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस इंटरेस्ट, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. देअरफॉर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल आलेला आहे आपण 19,200 प्लस इंटरेस्ट दिलेला आहे, 2,400. Therefore, amount is equal to 006 21,600 रुपीज 21,600 हे आलेलं आहे अमाऊंट. आणि प्रिन्सिपल आलेला आहे आपलं 19,200 प्रिन्सिपल या अमाऊंट. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 7 प्रॅक्टिस सेट नंबर 41 मध्ये आपण चॅप्टर नंबर 10 कंप्लीट केलेला आहे. बँक आणि सिंपल इंटरेस्ट आज पूर्ण झालेला आहे. याचे आपण 3 व्हिडिओ केलेले आहेत. तीनही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा.